बुलेटिनमध्ये आता टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार, तर सह्याद्रीवरील बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा। ग्रामीण भागात काही जणांकडून डिझेलची साठवणूक, डिझेलचं योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। अल निनोमुळे एका जिल्ह्यात काही भागांमध्ये पाऊस असू शकतो किंवा नसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक, पार्थ पवारही उपस्थित राहिल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्याबाबत सुनेत्रा पवार आणि तटकरेंच्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। नव्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंसह हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाही, राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाट यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही, उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला। कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड, अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक झालं, अकाउंट सस्पेंड झाल्याची कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची पोस्ट। तरुण अस्वस्थ असल्यामुळेच कॉक्रोच पार्टीला समर्थन, कॉक्रोच पार्टीवर मोदींनी भाष्य केलं पाहिजे, कॉक्रोच पार्टीच्या वाढत्या प्रतिसादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। रोहित पवार यांच्याकडून कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाउंटचा फोटो पोस्ट, ही देशातील असंख्य झुरळांची ताकद, तरुणाईच्या मनातील असंतोष, वाढत्या फॉलोअर्स संख्येवरून रोहित पवार यांची पोस्ट। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। विकास लवांडेंना पोलिसांकडून अटक, धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांकडून अटक। चोर सोडून संन्याशाला फाशी, पोलिसांच्या कारवाईवर विकास लवांडे यांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडूनही कारवाईचा निषेध। शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, पार्थ पवार तरुण नेतृत्व, तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांच्या भेटीवरून सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। महाराष्ट्रात सत्ता कधी येईल हे माहिती नसतानाही ओवैसी तयारी करत राहतात, BLA नोंदणीवरून संजय शिरसाट यांच्याकडून असदुद्दीन ओवैसी यांचं कौतुक। काही दिवसांपूर्वी ओवैसींनी संभाजीनगरमध्ये MIMच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती। सांगलीत जयंत पाटलांकडचे सगळेच भाजपात येतील, आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त। ईश्वरपूरचे किती नगरसेवक ZP सदस्य फुटतात ते बघा, सांगली पालिकेतील 2 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशानंतर पडळकरांचा इशारा। प्रसाद लाड यांच्यासह काही भाजप नेते उद्या जरांगेंची भेट घेणार, प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची उद्या अंतरवालीत भेट होणार, जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीत उपोषण करणार। जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेतला, अजय बारसकरांचा आरोप। अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांनी 27 एकर जमीन खरेदी केली, आंदोलनानंतर पांडुरंग तारक यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, बारसकरांचा सवाल। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी, अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा, राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी, मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार। छत्रपती संभाजीनगर जालन्यातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी, सूत्रांची माहिती। इथून निवडून जाण्यासाठी भाजपकडे एकहाती बहुमत। जालना संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता,
जालना संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत. भाजप नेते संजय केणेकरांकडून जागेवर दावा करण्याचे संकेत. आमच्याकडे मतांचा आकडा, त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार, केणेकरांकडून स्पष्ट. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी, तर राष्ट्रवादीनं भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती. ठाणे आणि पुण्यातील जागांवरून वाद होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला नाही, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. निवडणुकीबाबत प्रस्ताव दिलाय, 2 दिवसात कोण किती जागा लढणार ते स्पष्ट होईल. महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांवर सामंत यांची प्रतिक्रिया. सोलापूर विधान परिषदेच्या जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे मागणी. मागील निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झालेला काकासाहेब कुलकर्णींची प्रतिक्रिया.